थर्ड वॉरलॉक एपोकॅलिप्स मधील सुक्युबस पार्टनर C2 रक्त हाताळणी भाग 1 सुंदर स्त्रीचा असामान्य परिचय ऐकून बाई जेमिन गोंधळून गेल्या. तथापि गोंधळलेला असला तरी तो त्याऐवजी सहजपणे स्वीकारला. मी बघतो. बाई जेमिनने होकार दिला. त्याची अभिव्यक्ती उदासीन होती आणि त्याचा गार्ड अजूनही उभा होता. तो जिंकू शकला नसला तरी निदान जीवाची बाजी लावल्याशिवाय त्याला मारायचे नव्हते. मग तू इथे काय करतोयस? लिलिथने तिचे सुंदर माणिक डोळे मिचकावले आणि तिच्या लांब पापण्या काही सेकंदासाठी फडफडल्या. तिने समोरच्या माणसाकडे वाढत्या उत्सुकतेने पाहिलं आणि थोडं आश्चर्यचकित होऊन म्हणाली, मी जे काही सांगितलं त्याचं तुला आश्चर्य वाटलं नाही. तू माझ्यावर इतक्या सहजतेने विश्वास ठेवलास. विश्वास ठेवला. बाई जेमिन कडवटपणे हसल्या आणि खिडकीकडे बोट दाखवून त्याने मारलेल्या मुठीच्या आकाराच्या मधमाशीकडे पाहत म्हणाली, बाहेरचे जग आधीच गोंधळलेले आहे. एक मधमाशी जी साधारणपणे 2 किंवा 3 मानवी नखांच्या आकाराची असावी, आता एका मोठ्या माणसाच्या मुठी एवढा आकार. जणू ते पुरेसे नाही. हे विचित्र संदेश माझ्यासमोर विचित्र पद्धतीने चमकत राहतात. मी तुझ्यावर विश्वास का ठेवणार नाही? तुम्ही अगदी कमी अस्तित्वात असलो तरीही मला तू आवडतोस. एक व्यक्ती ज्याला वास्तव कसे आहे ते कसे स्वीकारायचे हे माहीत आहे. जितके लवकर तितके चांगले. आपण कदाचित दीर्घकाळ जगू शकाल, मानव. लिलिथचे ओठ मोहक स्मितात वळले. तिने बाई जेमिनकडे पाहिलं जणू ती प्रेमात पडली आहे आणि निरागसपणे पण मोहक स्वरात म्हणाली, तू माझी कशी झालीस? मी तुझी चांगली काळजी घेईन टिल्ड. मला माफ करा. पण तुम्ही माझ्या जीवनाचे सार मरणापर्यंत चोखावे अशी माझी इच्छा नाही. बाई जेमिन उदासीनपणे म्हणाल्या, पण हे शब्द बोलण्यात त्याची इच्छाशक्ती खर्ची पडली हे फक्त त्यालाच माहीत होते. त्याच्या आधीची स्त्री खूपच सुंदर होती. प्रत्येक हावभाव, प्रत्येक शब्द, प्रत्येक भुसभुशीतपणा आणि स्मित कोणत्याही माणसासाठी घातक होते. तथापि त्या क्षणी त्यांचे जीवन सर्वात महत्त्वाचे होते. लिलिथला काहीतरी बोलायचे होते पण लवकरच लक्षात आले की बाई जेमिन तिच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्याची नजर त्याच्या हातातल्या लाल स्क्रोलवर स्थिरावली. तुम्हाला फक्त ते शिकण्याची इच्छा आहे आणि तुम्ही ते नैसर्गिकरित्या शिकाल. लिलिथने तिला त्याच्या शंकांबद्दल माहिती असल्यासारखे दाखवले. बाई जेमिनने डोळे बंद करण्यापूर्वी हळूच होकार दिला. त्याच्या हातात गुंडाळी शिकण्याची त्याला इच्छा होती आणि जणू काही जादूने त्याच्या विवेकबुद्धीमध्ये एक विचित्र खोल लाल ऋण दिसू लागल्याने त्याच्या मेंदूला माहितीचा पूर आल्यासारखे वाटले. बाई जेमिन यांना त्यांच्या उत्तेजित भावनांमुळे त्यांच्या शरीरात रक्त वेगाने फिरत असल्याचे जाणवले. त्याला लिलिथच्या शरीरातील रक्त सामान्यपणे वाहतानाही ऐकू येत होते. ते दाखवत होते की ती किती शांत आहे. त्याच वेळी त्याला अस्पष्टपणे वाटले की जर त्याला हवे असेल तर तो त्याच्या स्वतःच्या रक्ताच्या हालचालीवर परिणाम करू शकतो. लिलिथच्या रक्ताबद्दल त्याला असे वाटले नाही की तो या क्षणी काही करू शकेल. तुम्ही बाह्य सक्रिय कौशल्य शिकलात. तुम्ही आणखी 4 बाह्य सक्रिय कौशल्ये शिकू शकता. त्याने पुन्हा डोळे उघडताच त्याच्या रेटिनावर हिरवी अक्षरे चमकली आणि काही क्षणापूर्वी त्याच्या हातात असलेली रक्त लाल गुंडाळी जणू कधीच नव्हती. बाई जेमिनने संदेशाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु सर्व गोष्टींचा काळजीपूर्वक अभ्यास केल्याशिवाय ते समजणे त्यांना अशक्य होते. दुर्दैवाने त्याच्याकडे तेवढा वेळ नव्हता. मोठा आवाज. त्याच्या खोलीच्या लाकडी दरवाजाला बाहेरून मोठा आवाज आला आणि बाई जेमिनला सर्वात वाईट परिस्थितीसाठी तयार होण्यास भाग पाडले. दणका अखंड चालू राहिला आणि दाराच्या पलीकडच्या बाजूने येणाऱ्या कर्कश आवाजाने हे स्पष्ट झाले की किमान एक झोंबी आत घुसण्याचा प्रयत्न करत आहे आणि दार किती जोरात आदळत आहे आणि बिजागर कोणत्याही क्षणी मार्ग सोडणार आहेत हे पाहून त्याला माहित होते की त्याच्याकडे काहीही न करता उभे राहण्यासाठी जास्त वेळ नाही. त्याच्या मेंदूने पटकन काम केले आणि न डगमगता त्याने टीव्हीकडे धाव घेतली आणि जबरदस्तीने वायर फाडली. त्यानंतर त्याने लांब काळ्या वायरचे एक टोक बेडला आणि दुसरे टोक डेस्कच्या एका पायाला बांधले. त्यानंतर तो मधमाशीजवळ गेला आणि काहीतरी खेचू लागला. लिलिथ त्याच्या हालचाली, कुतूहलाने त्यावर भाष्य करण्याच्या हेतूने आणि त्याला त्रास होऊ नये म्हणून शांतपणे पाहत होती. मोठा आवाज. शेवटी लाकडी दरवाजा सततच्या हल्ल्याचा सामना करू शकला नाही आणि एका लहान स्फोटाने उघडला. दरवाजाला लाथ मारल्यानंतर लगेचच झोंबी बनलेले 2 विद्यार्थी आत शिरले. त्यांचे रक्ताने माखलेले चेहरे विचित्र दिसत होते.
बाई जेमिनला चाव्याच्या अनेक खुणा देखील दिसत होत्या जिथे मांस भयानकपणे खाली पडले होते. जर तो काही मिनिटांपूर्वी असता, तर दोन हलत्या प्रेतांनी सोडलेल्या दुर्गंधीमुळे उलट्या होण्याची इच्छा सहन करणे कदाचित त्याला कठीण जाईल. तथापि, रक्त हाताळणीचे कौशल्य शिकल्यानंतर त्याच्यासाठी सर्व काही वेगळे होते. हे सर्व ज्ञात होते की भावनांचा मानवी शरीराच्या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीवर काही प्रमाणात परिणाम होतो. जितका जास्त ताण तितका हृदयाद्वारे पंप केलेल्या रक्ताचे प्रमाण जास्त, परिणामी रक्ताभिसरण वाढते. मग, बाई जेमिनला एक किंचित विलक्षण कल्पना सुचली. काही अर्थाने शरीरातील रक्ताभिसरणाचा भावनांवर थोडा परिणाम होऊ शकतो का? भावनांवर परिणाम करण्यासाठी रक्तावर नियंत्रण ठेवण्यास सक्षम कोणीही नसल्याने, अशी गोष्ट कधीच सिद्ध होऊ शकली नाही. पण ब्लड मॅनिप्युलेशन घेतल्यानंतर, बाई जेमिनला आनंद झाला की तो अजूनही थोडा घाबरलेला असताना, तो आता पूर्वीसारखा घाबरला नाही. दोन झोंबी बाई जेमिनच्या दिशेने हळूहळू पुढे गेले. सरी प्राण्यांचे डोळे आंधळे असल्यासारखे पूर्णपणे पांढरे होते. परंतु त्यांच्या हालचालींना स्पष्ट दिशा असल्याने त्यांच्या शरीरातून जीवनाचा वास येत होता. ते पुढे जात असताना, बाई जेमिनने जमिनीपासून काही सेंटीमीटर वर लावलेल्या वायरवर दोन बिनडोक झोंबी अचानक अडकले. जोरदार खेचल्यामुळे बेड क्रॅक झाला आणि थोडासा हलला. परंतु दोन झोंबी त्यांच्या चेहऱ्यावर पडणे पुरेसे होते. संधी सोडण्याची इच्छा नसताना बाई जेमिनने पूर्ण वेगाने पुढे जाताना त्याचे डोळे चमकले. पहिल्या झोंबीच्या समोर पोहोचून, त्याने निर्दयीपणे आताच्या असहाय प्राण्याच्या डोक्यावर मधमाशीच्या डंकाने वार केले ज्याला त्याने काही काळापूर्वी मारले होते. परिवर्तित मधमाशीच्या डंकाची लांबी 2 मानवी बोटे आणि रुंदी किमान 3 बोटे होती. त्यामुळे ते सहजपणे झोंबीच्या डोक्याला टोचले, मेंदूला चिरडले आणि प्राण्याला मारले. दुसरा झोंबी प्रतिक्रिया देण्यापूर्वी, बाई जेमिनने पटकन त्याच्या डोक्यावर निर्दयीपणे वार केले आणि एका सेकंदात त्याचाही मृत्यू झाला. तुम्ही नॉर्मल झोंबी लेव्हल 4 ची सोल पॉवर मिळवली आहे. तुम्हाला अधिक 4 स्टॅमिना मिळेल. तुम्ही नॉर्मल झोंबी लेव्हल 3 ची सोल पॉवर मिळवली आहे. तुम्हाला अधिक 1 स्टॅमिना मिळेल. तुम्ही लेव्हल 2 पर्यंत पातळी गाठली आहे. तुम्हाला मुक्तपणे वितरित करण्यासाठी 2 स्टेटस पॉइंट मिळतात. बाई जेमिनने सुटकेचा श्वास सोडण्यापूर्वी आणि त्याच्या नसा मोकळ्या करण्याआधी, आणखी 2 झोंबी त्याच्या दिशेने कुरवाळत खोलीत थिरकले. इतर 2 झोंबींच्या जोरदार खेचण्यामुळे, वायर सध्या व्यावहारिकरित्या जमिनीवर ओढत होती, ज्यामुळे लहान सापळा पूर्णपणे निरुपयोगी झाला होता. तथापि, बाई जेमिन घाबरल्या नाहीत आणि पटकन लक्ष केंद्रित केले. एका विचाराने, त्याने रक्त हाताळणीच्या कौशल्याच्या सूचनेनुसार आपल्या शरीरात माना एकत्रित केला. 20 मन पॉइंट्स खर्च केल्यानंतर, बाई जेमिनने आधी मारलेल्या 2 झोंबींचे रक्त वापरले आणि 2 नवीन झोंबी त्यांच्या प्रेतांच्या जवळून जात असताना, लाल रक्ताचे 2 बाण प्राण्यांच्या पाठीमागे पूर्ण वेगाने बाहेर पडले. डोके, बाई जेमिनच्या नियंत्रणाखाली गोठलेले रक्ताचे बाण अत्यंत तीक्ष्ण होते आणि 2 झोंबींच्या डोक्यातून सहजपणे टोचले गेले. मेंदूचा काही भाग चिरडला गेला आणि दोन्ही प्राण्यांना सहज मारले गेले. तुम्ही नॉर्मल झोंबी लेव्हल 3 ची सोल पॉवर मिळवली आहे. तुम्हाला अधिक 1 स्टॅमिना मिळेल. तुम्ही नॉर्मल झोंबी लेव्हल 3 ची सोल पॉवर मिळवली आहे. मजबूत. हाताकडे बघताच बाई जेमिनचे डोळे पाणावले. तथापि, त्याला लवकरच लक्षात आले की दुसऱ्या झोंबीच्या मृतदेहावरून त्याला कोणतीही सहनशक्ती वाढ किंवा इतर गुणधर्म मिळालेले नाहीत. त्याची भुसभुशीत पाहून, लिलिथ, जो गप्प बसला होता, त्याने धीराने समजावून सांगितले. तुम्ही जितके जास्त आणि समान प्रकारचे प्राणी माराल तितके कमी फायदा तुम्हाला मिळेल कारण तुमची आत्मशक्ती त्यांच्या विरुद्ध थोडासा प्रतिकार करेल. फक्त इतर प्राण्यांना मारून तुम्ही अधिक फायदे मिळवण्यास सक्षम व्हा. अर्थात, तुम्ही त्या निम्न स्तरीय झोंबींना मारूनही पातळी वाढवू शकता. परंतु जेव्हा तुम्ही पातळी वाढवू शकता तेव्हा तुम्हाला फक्त 2 स्टेटस पॉइंट मिळतील. कोणतेही अतिरिक्त फायदे नाहीत. बाई जेमिनने तिच्याकडे कृतज्ञतेने पाहिले आणि त्यांची शंका दूर झाली. तथापि, त्याने लवकरच पुन्हा विचारले, तू येथे का आहेस? आता त्याच्या नसा जरा शांत झाल्यामुळे त्याने शेवटी आणखी प्रश्न विचारण्याचे धाडस केले. जर त्याने हे आधी केले असते तर कदाचित तो एखाद्या झोंबीच्या तोंडात मेला असता किंवा पूर्वीपासून महाकाय मधमाशीने मारला असता. लिलिथने तिचे ओठ कुरकुरले आणि दाराकडे बोट दाखवत हसत हसत म्हणाली,
मी नंतर सर्व काही समजावून सांगेन. आता सुरक्षित जागा शोधणे आपल्यासाठी चांगले आहे असे वाटत नाही. बाई जेमिनने तुटलेल्या दरवाजाकडे पाहिले आणि शेवटी होकार दिला. खरं तर प्रश्न विचारण्यासाठी ही सर्वोत्तम जागा नव्हती म्हणून तो पटकन म्हणाला, तुम्ही बरोबर आहात. मला काही गोष्टी घेऊ द्या आणि मग आम्ही हे ठिकाण सोडू. त्याने पटकन एक माउंटन बॅकपॅक पकडले आणि त्याने आधी वापरलेली केबल, शुद्ध पाण्याच्या 2 मोठ्या बाटल्या आणि त्याने आधी विकत घेतलेले काही स्नॅक्स ठेवले. तिथे त्याचा इतर काहीही उपयोग नव्हता. मग बाई जेमिनने खिडकीबाहेर पाहिले आणि तक्रार केल्याशिवाय मदत करू शकली नाही. खरोखर मी आणि माझे दुर्दैव. बाई जेमिनची खोली 5व्या मजल्यावर होती. खिडकीतून खाली उतरणे त्याला अशक्य होते. दुसरा कोणताही पर्याय नसल्याने इमारतीच्या बाहेर पडण्यासाठी दरवाजापर्यंत चालत जाण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नव्हता. लिलीतच्या सुंदर माणिक डोळ्यांमध्ये एक विचित्र चमक होती कारण तिने 2 झोंबींच्या डोक्याच्या जखमेकडे पाहिले